वाईट वाटतो. माझा मुलगा असता तर मी कशाला अशी भटकली असते. मी घरापासून खूप वंचित आहे. या आहेत 70 वर्षाच्या शांताबाई काळे. त्यांच्या वाट्याला या वयात एक वेगळाच संघर्ष आलाय. आता शांताबाई काळे कोण असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल तर तेही सांगतो. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकप्रिय पुस्तक असलेलं कोल्हाट्याचं पोरचे लेखक दिवंगत डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांच्या या मातोश्री आहेत. याच माऊलीची सध्या घरासाठी धडपड सुरू आहे. मी डॉक्टर किशोर शांताबाई काळे, कोल्हाट्याचं पोर ह्या पुस्तकाची लेखकांची मी आई आहे. शांताबाई काळे. मी घरापासून खूप वंचित आहे. मी शिंदे साहेबांना भेटले. कुठले शिंदे साहेब? मुख्यमंत्री. आपले मुंबईला मंत्रालयात 2दा गेले मी. त्यांच्याकडं अर्ज वगैरे दिले मी आणि निवेदन देऊन आले. परत नागपूरला गेले मी. नागपूरला दिले मी, निवेदन दिलं तिकडं. पण तरी त्यांनी माझा विचार करावा. उदाहरण असाच चालतो. रॉयल्टी येते वर्षाला 9-10 हजार रुपये. त्याच्यावर काही मानधन येते 2-3 महिन्याला. त्याच्यावर भागवते. कुठं राहता? पत्राच्या घरामध्ये आहे. 4 पत्राची खोली आहे आणि 2,000 रुपये महिना आहे. आपल्या मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुखाचे दिवस बघायला मिळतील असं वाटत असतानाच शांताबाई काळे यांच्या मुलाचं अपघाती निधन झालं. त्यांचा मोठा आधार गेला. तब्बल 40 वर्ष लावणी कला जोपासणाऱ्या आणि लावणी करून आपल्या मुलाला लहानाचा मोठा करून डॉक्टर बनवणाऱ्या शांताबाईचा वनवास अजूनही संपलेला नाहीये. खूप वाईट वाटतो. माझा मुलगा असता तर मी कशाला अशी भटकली असते आणि मी कशाला घर मागितलं असतं. मग गरजच नव्हती ना. पण आता गरज आहे मला. पण गरज आहे म्हणून ज्याला गरज आहे त्यांचा विचार करावा ना. आणि ज्याला गरज नाही त्याचा शासन विचार करतोय. ज्याला 2-2 घरं आहेत, ज्याला बंगले आहेत, त्यांना गरज येतो शासन. हे असला अन्याय कुठे आहे सांगा बरं. खरं तर शांताबाईंनी वेळोवेळी मुख्यमंत्री, आमदार आणि संबंधित व्यक्तीकडे घराची मागणी केली असल्याचं त्या सांगतात. डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतोय. मात्र अद्यापही त्यांना घर काही मिळालेलं नाहीये. आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन त्यांना घरासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे प्रश्न असा आहे, समाजाला दिशा दाखवणाऱ्या साहित्यिकाच्या आईवरच ही वेळ का आली? शासन त्यांची वेदना ऐकणार का? याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.